असलेले सन्मान्य म्हणजे सहकारी अनिल परबजी, आमचे सहकारी नवाब मलिकजी, खासदार सावंत साहेब, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत, सी क्लाइड क्रास्टो, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, उपस्थित सर्व पत्रकार, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे माझे सहकारी, आज मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी 9:30 वाजता आपला निकाल जाहीर केलेला आहे. निकालाची अजूनही अधिकृत प्रत, ज्याला जजमेंटची कॉपी अद्यापही प्राप्त झालेली नाही. परंतु जी माहिती सकाळच्या जजमेंटच्या दरम्यान जी काही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेला आहे, त्याच्या आधारावर मी आपल्यासमोर राज्य शासनाची यामधली भूमिका या ठिकाणी मांडत आहे, माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत मांडत आहे. एक तर आजचा निकाल हा अतिशय निराशजनक असा आम्हाला मानावं लागेल. मराठा समाजासाठी महाराष्ट्राला अन्याय महाराष्ट्रावर झाला असंच निश्चितच म्हणावं लागेल. कारण की संपूर्ण तयारीनिशी मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे, टिकलं पाहिजे अशी भूमिका. एकतर राज्यामध्ये हा विषय असताना संपूर्ण संविधानिक प्रक्रिया पूर्ण करून राज्याच्या विधिमंडळामध्ये हा विषय पारित झाला होता, एकमताने झाला होता. मागील सरकार फडणवीसांचं असताना सभागृहात आलेला हा निर्णय एकमताने सर्व पक्षांनी मिळून या निर्णयाचं समर्थन दिलं. सर्व उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी जजमेंट दिलं आणि त्याचबरोबर इथे निर्णय कॅबिनेटने घेतला. सर्व संविधानिक प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झाली आणि तो कायदा त्यावेळेस अस्तित्वात आला. त्यानंतर फडणवीसांच्या काळातच सर्वोच्च न्यायालयामध्ये याला आव्हान देण्यात आलं आणि आव्हान दिलं असताना राज्य शासनामध्ये बदल झाल्यानंतर सुद्धा आमची भूमिका, जी आम्ही विरोधात असताना सुद्धा आमची भूमिका समर्थनार्थच होती कायद्याच्या, तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलो आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जे वकील फडणवीसांनी त्यावेळेस राज्य शासनाच्या वतीने लावले होते तेच वकील, निष्णात वकील, मग ते मुकुल रोहतगी असतील, पटवाली असतील, हे निष्णात वकील त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उभे केले. राज्य सरकारची बाजू अतिशय उत्तमपणे ॲडव्होकेट विजयसिंग थोरात, ॲडव्होकेट जनरल, सरकारी वकील, संपूर्ण फौज त्या ठिकाणी आपली सर्वोच्च न्यायालयामध्ये उभी होती. आणि त्याचबरोबर इतर जे हस्तक्षेप करणं याचिकाकर्ते जे समर्थनार्थ त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात गेले होते तेही तिथे अतिशय त्यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी असतील, कपिल सिब्बल असतील किंवा अन्य जवळपास 8-10 वकील होते. त्यांना सुद्धा जवळपास ही सुनावणी 10 ते 12 दिवस ही सुनावणी सातत्याने कंटिन्युअस ही हिअरिंग सुप्रीम कोर्टात झाली आणि या हिअरिंगच्या वेळेस सर्वांना बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिल्या गेली. म्हणजे राज्य शासन असो, खासगी याचिकाकर्ते असोत, ज्यांनी ज्यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली त्या सर्वांना त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याकरता पूर्ण संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे समन्वयाचा अभाव वगैरे असं कधीच नव्हतं. उत्तम म्हणजे यावेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जेवढ्या बैठका आम्ही आमच्या सरकारला घेतल्या तेवढ्या मीटिंग्स, बैठका, चर्चा, कॉन्फरन्सेस हे मागच्या सरकारच्या वेळेस कधीही झालं नव्हतं. एवढ्या मीटिंग्स आम्ही या ठिकाणी घेतल्या. म्हणजे एकतर जेवढ्या राज्यातल्या जवळपास 60-70 मराठा संघटना आहेत त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सेसच्या त्यांच्या बैठका मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतल्या. मी स्वतः त्या ठिकाणी होतो, आमच्या उपसमितीचे सर्व सदस्य त्या ठिकाणी होते. त्या बैठका जवळपास 5 ते 6 वेळा झाल्या. जे मराठा समाजाचे वकील असलेली मंडळी जी कायदेशीर मुद्दे देत होते त्यांचे समन्वय टीम एक चांगली उत्तम केली. ते सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिलांना आपली भूमिका त्या ठिकाणी सांगत होते आणि सगळ्या म्हणजे खासदार संभाजीराजे असतील, उदयनराजे महाराज असतील, लोकप्रतिनिधी जे ते असतील, या सर्वांच्या समन्वयातून वकिलांचा उत्तम समन्वय निश्चितच होता आणि ही जवळपास 12 ते 13 दिवस अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या आर्ग्युमेंट्स सर्वोच्च न्यायालयामध्ये ही लढाई, जी न्यायालयीन लढाई होती ती उत्तमपणे आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मांडलेली आहे. त्याच्यामुळे ही जी काही भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये होती त्याच्यामध्ये कुठेही समन्वयाचा अभाव नव्हता,
त्याच्यामध्ये कुठेही अडचणी नव्हत्या. सर्वांनी एक नाही काही उडीवास कोणाचं म्हणणं असेल तर ते त्यांना म्हणता येणार नाही आता, कारण की त्यावेळी त्यांनाही सर्वांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे असा विषय कधी नाही की कोणाला संधी मिळाली नाही, कुणी बाजू मांडू शकलं नाही, असं अजिबात नाही. सर्वांना आपले वकील उभं करण्याकरता भरपूर संधी देण्यात आलेली आहे. या निकालामध्ये जे मुद्दे आलेले आहेत त्याच्यावर मी भाष्य करणारच आहे. परंतु प्रामुख्याने इंदिरा साहनीचं जे काही केस लॉ होता की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, याच्यावर सुद्धा युक्तिवाद झाला. आणि जी 102वी घटना दुरुस्ती आहे, हे दोन प्रमुख मुद्दे या सर्व एकंदरीत चर्चेच्या सगळ्या अनुषंगाने जे प्रमुख मुद्दे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जजमेंटमध्ये सुद्धा आलेले आहेत, त्याच्यामध्ये इंदिरा साहनीची जी काही केस लॉ आहे तो सर्वोच्च न्यायालयाने अजूनही ग्राह्य धरलेला आहे, तो सेट असाइड केलेला नाही, तो लागू आहे. अशाच प्रकारची भूमिका ही केंद्र सरकारने घेतलेली आहे. आणि एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस हे त्याच्यामध्ये असल्याशिवाय 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद हा आपली गायकवाड कमिशनचा अहवाल, म्हणजे फडणवीस सरकारच्या वेळेस गायकवाड कमिशनचा अहवाल दिला गेला, तो एकमताने कुठली चर्चा न करता सभागृहाने पारित केला. त्या अहवालाच्या आधारावरच बॅकवर्डनेस आहे म्हणून आम्ही तो सुद्धा तो स्वीकारला, सर्वांनी स्वीकारला. तर ते तिथे म्हणजे फडणवीस सरकारच्या निकालाला त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने सेट असाइड केलं. गायकवाड समितीचा जो बॅकवर्ड कमिशनचा जो अहवाल आहे तो त्यांनी सेट असाइड केला, स्वीकारलेला, अस्वीकृत केला असंच म्हणावं लागेल. आणि 102वी घटना दुरुस्ती आहे हा त्यातला मेन विषय आहे. 102वी घटना दुरुस्ती, मी आपल्याला आठवत असेल की असेंब्ली हाऊस चालू असताना मी सभागृहात उठून निवेदन केलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये मी म्हटलेलं होतं की हे राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. हे अटॉर्नी जनरल देशाच्या त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. ते म्हणाले नंतर म्हणाले माझं व्यक्तिगत मत आहे. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेस हे सगळं सुरू झालं त्यावेळेस अटॉर्नी जनरलला नोटीस दिल्या गेली होती, केंद्र सरकारला उत्तम संधी होती. तर अटॉर्नी जनरलने सुरुवातच अशी केली की राज्य शासनाला 102व्या घटना दुरुस्तीनंतर आता अधिकार राहिलेला नाही, हा त्यांचा मुद्दा होता. तो त्यांनी नंतर आरडाओरड झाली, कारण मी स्टेटमेंट सभागृहात जे केलं त्याचा आरडाओरड झाली यांची की नाही तुम्ही चुकी सांगता, म्हणजे मी चुकी सांगत नाही, जे रेकॉर्डवर आहे तेच मी त्या ठिकाणी मांडत आहे. आणि मी रेकॉर्ड मांडला असताना माझ्या हक्कभंग टाकण्यापर्यंत फडणवीसांनी उल्लेख केला. मी तर त्यांना हे सांगितलं माझं स्टेटमेंट मी केलेलं नाही, तुमच्या अटॉर्नी जनरलनी केलेलं स्टेटमेंट आहे. आणि नंतर जी सविस्तर एकंदरीत जी मांडणी झाली त्याच्यामध्ये अटॉर्नी जनरल आणि केंद्र सरकारने सांगितलं की नाही राज्याला अधिकार आहेत. म्हणजे पहिल्यांदा एक म्हणाले की राज्याला अधिकार नाहीत आणि नंतर त्यांनी खुलासा केला नाही की राज्याला अधिकार आहेत. दोन स्टेटमेंट्स आहेत. पण आजच्या ज्या काही जजमेंट आलेलं आहे आपल्याला मुद्दाम मला नमूद करायचं आहे, या 2-3 तारखेकडे आपल्या सर्वांचं मला लक्ष या निमित्ताने मुद्दाम वेधायचं आहे. आपल्याला कल्पना आहे की 102वी घटना दुरुस्ती आहे ही 14 ऑगस्ट 2018 रोजी झाली. जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, घटना दुरुस्ती आहे 102ची, ती 14 ऑगस्ट 2018ला झाली. 15 नोव्हेंबर म्हणजे त्याच्यानंतर 15 नोव्हेंबरला गायकवाड आयोगाचा अहवाल हा सादर झाला व त्या सरकारने या अहवालाच्या आधारावर 30 नोव्हेंबर 2018ला मराठा आरक्षणाचा कायदा दोन्ही सभागृहामध्ये विना चर्चा एकमताने पारित करून दिला. आता आमचा मुद्दा एवढा, सर्वोच्च न्यायालयाने आज काय म्हटलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की घटना दुरुस्तीनंतर अशा प्रकारचे जे काही बॅकवर्डनेस किंवा जे अहवाल आले असतील तर त्यांनी ग्राह्य धरलेले. त्यांचं म्हणणं असंच आहे की हे सगळे अधिकार घटना दुरुस्तीनंतर हे अधिकार राहिलेले नाहीत राज्यांना. हा लिगल मुद्दा आहे जे मला मुद्दाम जनतेला आपल्या माध्यमातून पोचवायचा आहे. 102वी घटना दुरुस्ती 14 ऑगस्ट 2018 झाल्यानंतर राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. बॅकवर्डनेसच्या संदर्भामध्ये सिद्ध करण्याच्या बाबतीमध्ये असा कायदा करणे असा अधिकार राहिलेला नाही, हे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये निक्षूळ सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे फडणवीसांनी आपल्याला आज जे केलेलं आहे ते म्हणजे एकतर सभागृहाची दिशाभूल केली आणि आज फसवणूक करतायत. म्हणजे एकीकडे त्यावेळेस म्हणजे आपल्याला अधिकार नसताना जो त्यांनी आज काय सांगितलं की आम्ही कायदा अगोदरच पारित केला होता, त्याचं फक्त एक्सटेन्शन आम्ही आज दिलेलं आहे. तर मला मुद्दाम फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, आपण कायदा जरा नीट वाचा, कारण तुम्ही ज्यावेळेस मला
हक्कभंगाची नोटीस दिली तेव्हा मी स्वतः कायद्याची प्रत घेऊन तुमच्या असेंब्लीच्या प्रेस रूम मध्ये ती प्रत दाखवलेली आपल्याला की जुना कायदा नवीन कायदा आल्यानंतर जुना कायदा आपोआप रद्द होतो हे तुमच्या कायद्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. तुम्ही त्याची प्रत आज सगळीकडे ओपन सर्वांना पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. तो कायदा असा म्हणतो की एकदा नवीन कायदा आल्यानंतर जुना कायदा आपोआप रद्द होतो. त्यामुळे मुद्दा असा आहे की जुना कायदा अस्तित्वात नव्हता. तुम्ही ज्यावेळेस कायदा नवीन दुरुस्ती केली सभागृहामध्ये आणून तो कायदा पास केला ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर केलेला कायदा असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला हे करता येत नाही. राज्याला अधिकार नव्हता. हे सगळं आरक्षण एससीबीसीच्या बाबतीमध्ये बॅकवर्डनेसच्या बाबतीमध्ये जे काही तुम्ही निर्णय घेत मला अधिकारच नव्हता हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि आज फडणवीसांनी जे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की इतर राज्यांना वगळण्यात आलेला आहे. इतर राज्यांचा हा सगळा मुद्दा एवढाच आहे की जजमेंट डिटेल आल्यानंतर निश्चित त्याच्यावर अधिक बोलता येईल. परंतु त्यांचे निर्णय घटना दुरुस्तीच्या अगोदरचे आहेत. मला मुद्दाम स्पष्ट करायचं आहे इतर 7 ते 8 राज्य म्हणजे तामिळनाडू असेल राजस्थान असेल छत्तीसगड असेल हरियाणा असेल जे काही इतर राज्यांचा उल्लेख आहे सब्जेक्ट टू करेक्शन कारण की डिटेल माहिती घ्यावी लागेल. बहुतांश राज्याचे निर्णय हे घटना दुरुस्तीच्या अगोदरचे निर्णय आहेत आणि आपला निर्णय जो राज्य सरकारचा घेतलेला आहे ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने तो सेट असाइड केला अस्वीकृत केलेला आहे. मला एवढा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे. त्यामुळे आता मुद्दा एवढाच आहे याच्यामध्ये की केंद्र सरकारला आता हे सिद्ध करायचं आहे. मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे की केंद्र सरकारची जी पार्लमेंटरी कमिटी होती तिथे हे प्रश्न निघाले होते की 102 वेळा घटना दुरुस्ती तुम्ही करताय मग राज्यांच्या अधिकाराचं काय. त्यावेळेस केंद्रीय मंत्र्यांचा ऑन रेकॉर्ड आहे की राज्याचे अधिकार अबाधित आहे हे केंद्रीय मंत्री म्हणतात. मिनिट्समध्ये एके ठिकाणी येतं. सुप्रीम कोर्टामध्ये अटॉर्नी जनरल दोनदा वेगळे स्टेटमेंट करतात आणि सुप्रीम कोर्ट आज म्हणतं की नाही तुम्हाला अधिकार राहिलेले नाहीत. आमचं म्हणणं एवढंच आहे केंद्र सरकारच्या अत्याधिकीत हा विषय आहे. त्यांनी ही जबाबदारी घ्यावी. केंद्र सरकार म्हणतं ना की आता केंद्र सरकारच्या अत्याधिकीत हा विषय आहे. राष्ट्रपतींकडे हा अधिकार आहे. राज्यांनी तो शिफारस करून पाठवावा. आम्ही सर्व ती प्रक्रिया पूर्ण करायला तयार आहोत. अजूनही हा लढा संपलेला नाही. आमचं स्पष्ट मत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला हा लढा अद्याप संपलेला नाही. जे काही कायदेशीर आमच्याकडे जे पर्याय उपलब्ध आहे त्या पर्याय उपलब्ध अजूनही आहेत. त्या पर्यायापैकी महत्वाचा आहे की आता अधिकार त्यांनी सांगितलंय की केंद्राच्या कमिशनकडे आहेत आणि केंद्राचं कमिशन हे राष्ट्रपतीकडे शिफारस करू शकते. तर आम्ही केंद्राकडे आमचा हा प्रस्ताव पाठवून देऊ. त्याच्यामध्ये ज्या ज्या काही समजा उणिवा असतील त्या निश्चित दूर केल्या जातील. मागच्या सरकारच्या काळामध्ये ज्या काही उणिवा ठेवल्या असतील राहिल्या असतील त्या आम्ही दूर करू आणि त्या दूर करून आमचा अहवाल मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजाला एक्स्ट्रॉर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्स कशा आहेत हे सिद्ध करून तो आम्ही अहवाल केंद्राकडे पाठवू. तो अहवाल केंद्राच्या बॅकवर्ड कमिशननी पाहावा. त्यांनी तो निर्णय घ्यावा आणि बॅकवर्ड कमिशन निर्णयानंतर मग राष्ट्रपतींच्या तिकडे तो जाईल अंतिम होण्याकरता. आमच्याकडून शिफारस करून आम्ही केंद्राचं जे काही कमिशन राहील याच्यामध्ये त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे कारण की सुप्रीम कोर्टच आज म्हणतंय की हे सगळे अधिकार आता केंद्राकडे आहेत तर आम्ही केंद्राला पाठवून देऊ. त्यांनी तो निर्णय घ्यावा. अशा प्रकारची आमची निश्चितच भूमिका ही हे सर्व अधिकार आजच्या जजमेंटमुळे राष्ट्रपती 102 वेळा घटना दुरुस्तीनंतर हे अधिकार राष्ट्रपतीकडे गेल्याच्या संदर्भामध्ये आज उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे आज फडणवीसांचा पूर्ण आदर मी करतो. विरोधी पक्ष नेते आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. पण मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे की त्यांनी कृपया दिशाभूल करण्याचं मला विनंती करायची आहे. वस्तुस्थिती जी आहे जनतेला भडकवण्याचं काम कोणीही करू नये. समाजालाही विनंती आम्ही करू की हे न्यायालयीन लढाईमध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही. सातत्याने उल्लेख करत होतो या ठिकाणी की त्यांचं ट्रान्सलेशनच गायकवाड अहवालाचं ट्रान्सलेशन झालं नाही. मुळातच गायकवाड अहवाल इंग्रजीमध्ये आहे. मुळातच गायकवाड अहवाल जो आहे गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे तो इंग्रजीमध्ये आहे. तेव्हा त्याचं ट्रान्सलेशन अजून काय करायची गरज आहे. अनेक्शरचा मुद्दा वेगळा पण गायकवाड कमिशनचा मूळ जो काम आहे जो रिपोर्ट आहे तो हा इंग्रजीमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनचा विषय जो आहे उद्भवत नाहीये. आणि म्हणून कृपया जनतेची दिशाभूल आणि फसवणूक म्हणजे अधिकार नसताना कायदा करणं फसवणूक म्हणावं लागेल. मग
एकीकडे आज सुप्रीम, हे मी जे बोलत नाही, सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब त्या गोष्टीवर आज केलेला आहे की तुम्हाला अधिकारच नव्हता. मग असा प्रश्न निर्माण होतो की अधिकार नसताना तुम्ही निर्णय घेता, याचा अर्थ तुम्ही जनतेची फसवणूक केली, सभागृहाची फसवणूक, दिशाभूल केली आणि आज तुम्ही लोकांची दिशाभूल करतायत वेगवेगळी वक्तव्य करून. तर मला वाटतं की हा मराठा आरक्षणाचा विषय, ह्याला कृपया राजकीय ह्याचा फायदा उचलण्याचं काम आम्ही केलं नाही. आम्ही तुमचं सरकार असताना सुद्धा त्यावेळेस समर्थनार्थ भूमिका घेतली, कुठे बरं सुद्धा विरोधात आम्ही काढला नाही. आणि तुम्ही आज सुप्रीम, तुमचा निर्णय, आजचा निर्णय रद्दबादल, तुमचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबादल केला, त्याला हे सरकार जबाबदार आहे का? हा खरा प्रश्न यातला आहे. तुमचे सरकार, आम्ही तेच तुमच्या सरकारने केलेला अहवाल, प्राप्त केलेला अहवाल, तुम्ही घेतलेला निर्णय, तुम्ही केलेला कायदा, तोच पुढे सुप्रीम कोर्टात गेला. आम्ही काय नवीन कायदा केलाच नव्हता. त्याच्यामुळे तिथे तुम्ही जे आज बोलताय ढकलाढकलीचं काम कृपया करू नका. आम्ही त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या विरोधात काही बोलत नाही, पण तुम्ही दिशाभूल करत आहात म्हणून हे स्पष्टीकरण या निमित्ताने मित्र मला मुद्दाम या ठिकाणी करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्स कशी काय आहेत हे आम्ही निश्चितच आपल्याला सिद्ध करून देऊ. त्यानंतर इतर ज्या मराठा समाजासंदर्भातल्या, आज दुपारी कॅबिनेट आहे, या कॅबिनेटमध्ये सुद्धा निश्चितच आजचा निकालामध्ये जे काही उल्लेख आलेले आहेत, जजमेंट हाती यायचे अद्याप, पण जे काही उल्लेख आलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये पुढची कारवाई निश्चित मंत्रिमंडळ विचारविमर्श करेल. मुख्यमंत्री स्वतः संध्याकाळी आपल्याशी संवाद फेसबुक किंवा अन्य माध्यमातून आपल्याशी करण्याची शक्यता आहे. आणि जी काही इथली जी कायदेशीर बॅकग्राऊंड आहे ती मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि वेळ संपलेली नाही, लढा संपलेला नाही आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जे काही कायदेशीर पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या बाबतीमध्ये निश्चित पुढची कारवाई केली जाईल. त्याचबरोबर शिक्षण, रोजगार, स्कॉलरशिप वगैरेच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय अगोदरच झाले आहेत त्याचा पाठपुरावा करून त्याला गती देण्याच्या बाबतीमध्ये शासन, बाकी हॉस्टेल्सचा विषय आहे त्याही बरोबर शिक्षणाच्या, रोजगाराच्या संदर्भात आणि स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी निश्चितच आम्ही मार्गी लावण्याचा, त्याला गती देण्याचा प्रश्न निश्चितच मार्गी आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ, मला मुद्दाम सांगायचा आहे. त्यामुळे दिशाभूल अजिबात नाही, वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडलेली आहे, जी खरी बाजू आहे ती या निमित्ताने स्पष्ट करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेली आहे. यानंतर नवाब मलिक जी ही हिंदीमध्ये, मराठीत थोडा बोलतो मी. आज सुप्रीम कोर्टमध्ये